नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कायदेविषयक वेगवेगळ्या घडामोडींच्या संदर्भात माहिती घेताना एक सज्ञान आपण नागरिक म्हणून पुढे येत असतो. सजगता आपल्यामधली वाढत असते. आता तंत्रज्ञानाचं युग जेव्हापासून आलं आणि मोबाईल सगळ्यांच्या हातात आले, मोबाईलचा सुद्धा विकास होत गेला. तेव्हा आपण पाहतो की आता आपण स्क्रीनशॉट काढू शकतो. आपण एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. आता हे स्क्रीनशॉट जेव्हा एखादे आपण काढतो, तेव्हा त्याला पुरावा म्हणून व्हॅल्यू आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न एका केसमध्ये महाराष्ट्रातल्या निर्माण झाला आणि ती राजकीय स्वरूपाची महाराष्ट्रातली जी केस आहे, ती अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल ही केस आहे. ही केस महत्त्वाची आहे म्हणून त्याचं बॅकग्राऊंड थोडंसं मी आपल्याला सांगतो, की 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जालन्यातून शिवसेनेचे उमेदवार म्हणजे ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर म्हणून निवडून आले. आता ते निवडून आल्यावर काँग्रेसचे जे कैलास गोरंट्याल आहेत त्यांनी त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला. कारण 3 वाजतापर्यंतच उमेदवारी अर्ज नॉमिनेशन फॉर्म भरण्याची वेळ असते. परंतु कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं असं होतं, की अर्जुन खोतकर यांनी 3 वाजता नंतर फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म अवैध ठरतो, इल्लीगल ठरतो आणि तो घेतलाच जाऊ शकत नाही उमेदवारी अर्ज म्हणून, असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्याचा पुरावा म्हणून त्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे. पुरावा म्हणून त्यांनी सांगितलं, की मला निवडणूक आयोगाच्या कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग जे सीडीज आणि व्हीसीडीज आहेत, त्या कोर्टात त्यांनी सादर केले. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये दिसतंय सगळं, की अर्जुन खोतकर हे उशिराने आले आणि 3 वाजता नंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्याच्यामुळे त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. यासाठी त्यांनी हे व्हिडिओ फुटेज वगैरे सगळे सबमिट केले. त्याच्यावर अर्जुन खोतकर यांच्यातर्फे आक्षेप घेण्यात आला, की इलेक्ट्रॉनिक पुरावा जेव्हा कोणी सादर करत असतात, तेव्हा त्याला कायदेशीर प्रमाणपत्र जोडलेलं असलं पाहिजे. जर कायदेशीर त्याला प्रमाणपत्र जोडलं नसेल सत्यतेबद्दलचं, तर अशा प्रकारचा कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा, पुरावा म्हणून मान्य करण्यात येत नाही आणि त्यामुळे हे सगळे पुरावे अमान्यच आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आता हा सगळा विषय कायदेशीर दृष्टिकोनातून त्याच्यानंतर चर्चेत आला आणि काही मुख्य मुद्दे समोर आले, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावे उदाहरणार्थ व्हिडिओ, WhatsApp चॅट, स्क्रीनशॉट, ईमेल यांना पुरावा म्हणून कसं महत्त्व द्यायचं याबद्दलचे काही मार्गदर्शक सूचनाच याच्यामध्ये प्रस्थापित केल्या आणि त्यांनी सांगितलं, की न्यायालयात अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ, WhatsApp चॅट, स्क्रीनशॉट हे किंवा ईमेल हे दाखल करायचे असतील त्यावेळेस पुरावा म्हणून तेव्हाचा जो एव्हिडन्स ॲक्ट होता त्यातल्या 65B नुसारचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे, असं कोर्टाने सांगितलं. कारण की हा दुय्यम स्वरूपाचा पुरावा आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं. आणि मूळ किंवा दुय्यम पुरावा म्हणजे काय हे सुद्धा या निमित्ताने चर्चेत आलं आणि कोर्टाने सांगितलं की प्रायमरी एव्हिडन्स जो असतो तो मूळ इलेक्ट्रॉनिक साधनं म्हणजे जसं काही आपण म्हणू की मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट आहेत, तोच मोबाईल किंवा तो मूळ सर्व्हर जर कोर्टात सादर केला तर त्याला प्रमाणपत्राची गरज नसते. परंतु जेव्हा एक स्क्रीनशॉट कोणीतरी दाखल करतो तेव्हा तो दुय्यम पुरावा असल्यामुळे, सेकंडरी एव्हिडन्स असल्यामुळे त्याच्यासोबत आपल्याला सर्टिफिकेट प्रमाणित करणं आवश्यक आहे, की याच्यामध्ये कोणतीही एडिटिंग केली नाही, मॉर्फिंग केली नाही. मॉर्फिंग न करता, मॉर्फ न करता, एडिटिंग न करता, कोणत्याही प्रकारच्या सुधारणा न करता हा जसा आहे तसा स्क्रीनशॉट आम्ही आपल्यासमोर सादर करतोय पुरावा म्हणून, याच्याबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे 65B नुसार एव्हिडन्स ॲक्टच्या, जे आता BNSSमध्ये सेक्शन 63 झालेलं आहे. या सेक्शन 63 नुसार सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि जर ते सर्टिफिकेट आपण लावलं तर स्क्रीनशॉटची प्रिंटआउटसुद्धा पुरावा म्हणून न्यायालयामध्ये ग्राह्य मानली जाऊ शकते. त्याच्या आधारे प्रश्न विचारता येतात. स्क्रीनशॉट पुरावा म्हणून ग्राह्य धरताना जे कन्क्लुजन कोर्टाने दिलेलं आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे, की पुराव्यांमध्ये छेडछाड झालेली नसली पाहिजे. म्हणजे टॅम्परिंग किंवा मॉर्फिंग व्हायला नको आणि त्यासाठी ती वैधता प्रमाणित करणारं सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि म्हणून आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण इलेक्ट्रॉनिक मीडियम वापरतो, आपण मोबाईल वापरतो, तर
स्क्रीनशॉट हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो कोर्टामध्ये. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला वाटेल, की एखादा विषय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल कोणाचं तरी कम्युनिकेशन आपल्याशी झालेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट आपण काढून घेऊ शकता आणि तो पुरावा म्हणून त्यानंतर कधीतरी वापरता येऊ शकतो. पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे, की त्याचं प्रमाणपत्र जे आताच्या सेक्शन 63 BNSSनुसार आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादी पोस्ट असेल, त्याचा स्क्रीनशॉट असेल, तर त्या मूळ पोस्टचं URL आपल्याजवळ असलं पाहिजे. तर त्याचासुद्धा वापर पुरावा म्हणून होऊ शकतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपण नवीन काळाशी सुसंगत अशी पुरावा संशोधन पद्धती जी आता अस्तित्वात येत आहे, त्याच्यामध्ये आपण न्याय मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो.